तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आहे। उदाहरणार्थ जूनच्या हप्ते वितरणासंदर्भात काय महत्वपूर्ण माहिती आलेली आहे। GR कधी येणार, वितरण कधीपासून सुरू होणार आणि वितरण वेळेवर होईल, यावेळेस सुद्धा वितरणाला विलंब होणार, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी नक्कीच तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्यांनो, कालपर्यंत अशा बातम्या येत होत्या की लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याचं वितरण याच महिन्यात वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर होईल, पण आता वटपौर्णिमा नेमकी उद्याचीच असल्याने आता हे वितरण होताना दिसत नाही। कारण आज रविवार सुद्धा आहे, आज वितरणासंदर्भात कसलीही माहिती येणार नाही। मग नेमकं वितरण कधी होणार, वितरण लांबणीवर जाणार काय, आता नेमका असा प्रश्न पडलेला आहे। तर लाडक्यांनो, वितरण हे लांबणीवर जाणार नाही। पुढच्या महिन्याच्या पहिल्या हप्त्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता हा वाटप होण्याची शक्यता आहे। आता पहिला आठवडा म्हणजे 10 तारखेच्या जवळपास हे वाटप होऊ शकते। त्या संदर्भातला GR कधी निघेल तर 5 तारखेपर्यंत त्या संदर्भातला तुम्हाला GR हा पाहायला मिळणार आहे। आणि नेहमीप्रमाणे एकच GR निघत असतो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक GR प्रसिद्ध केला जाईल आणि लगेच लाडकी बहिणींच्या खात्यावर वितरणाला सुरुवात होणार आहे। तर लाडक्यांनो, तुम्हाला यावेळेस जास्त वाट पाहायची गरज नसणार आहे। लवकरच या हप्त्याचं वितरण हे सुरू होईल आणि हे पैसे त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना मेचे पैसे मिळाले होते। म्हणजे तुम्हाला जर 23वा हप्ता मिळाला असेल तर नक्कीच तुम्हाला आता 24वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। पण काही महिला अशा विचारत आहे की 24व्या हप्त्यासाठी KYC ही सुरू होणार होती, पण KYC सुरू कधी होईल, तर सध्या तरी KYC संदर्भात अपडेट आलेली नाही। जरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केलं होतं की ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत, अशा एकूण जवळपास 80 लाख महिला आहेत, त्या महिलांसाठी पुनर्विचार करून KYC सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। पण अजूनपर्यंत KYC लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर सध्या तरी सुरू करण्यात आलेली नाही। सध्या राज्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान सुद्धा लाडक्या बहिणींसाठी बरेचसे मुद्दे हे उपस्थित होणारच आहे। कारण ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांना सुद्धा या योजनेत सामावून घेण्यासाठी काही ना काही उपाययोजना ही राज्य सरकारला नक्कीच करावी लागणार आहे। त्यामुळे लाडक्यांनो, तुम्ही जर सध्या अपात्र झाले असाल तर काळजी करू नका, तुमच्यासाठी काही ना काही उपाययोजना सरकार नक्कीच राबवणार आहे। आणि तुम्ही जर पात्र असाल, म्हणजे जे निकष आपल्याला अगोदरच सांगितले होते त्या निकषात जर तुम्ही बसत असाल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच आता जूनचा हप्ता तर मिळणार नाही, कारण या हप्त्यासाठी तुम्ही आता पात्र नाही, कारण KYC सुरूच झालेली नाही। KYC ज्यावेळेस सुरू होईल आणि तुम्ही KYC कराल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे समोरचे हप्ते हे सुरळीतपणे सुरू राहणार आहे। तुम्ही आतापर्यंत KYC केलीच नाही की KYC चुकीची झाली आहे हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आपल्याला सांगायला नक्कीच विसरायचं नाही। लाडक्यांनो, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून सहसा अपात्र होऊ देणार नाही। आणि त्यानंतर हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आम्ही राज्य सरकारला विचारत राहणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणता तरी एक दिवस ठरवायला पाहिजे, म्हणजेच नेहमीच लाडक्या बहिणींना वाट पाहत राहायची गरज पडणार नाही। याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही। तुम्हाला 23वा हप्ता मिळाला होता का ते सुद्धा सांगायला मुळीच विसरायचं नाही। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।